आणि जशी फायनल होईल स्टेजच्या वर यायचं आहे. सर्व आयोजक श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे, एनडी ट्रॉफी, योगेश ट्रॉफी या स्पर्धेचे सर्व आयोजक यांना विनंती आहे आपण सर्वांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. दोन फलंदाज मैदानावरती रवाना होताना दिसत आहेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण या मॅचेस पाहिल्या आणि अगदी फायनल देखील पाहणार आहोत. काही सखाराम बंडू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रशांत म्हात्रे यांच्याकडून साऊंड सिस्टीम ज्यांचा अतिशय नाविन्यपूर्वक काम सातत्याने श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे समवेत राहिला आहे. तसेच मालिकावीर म्हणून फ्रीज एनडी यांच्या स्मरणार्थ निकेश म्हात्रे यांच्याकडून, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज दोन कूलर शंकर भाऊ जाधव, टायगर भाऊ आणि युवराज शांताराम म्हात्रे यांच्याकडून क्षेत्ररक्षकसाठी ब्रँडेड शूज. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचं सर्व प्रेक्षकांनी. या सुपर ओव्हर म्हटलं तर भागवताना फायनलचा सामना. या सुशांत, हे बी गो, हिअर बी गो, ऑल सेट आणि सामन्याला आपण सुरुवात करूया. ग्रँड फिनाले, एक षटकाचा सामना म्हणजे सुपर ओव्हर असणार आहे. बंटी स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू डाव करत असताना छत्रपती सरकला फार बेकार, एकदा पुढे केली, दोन धावेचा माणूस मात्र चेंडू निघून गेला. गॅप शॉट मधनं 4 धावा या संघाला. सामन्यात आपण पाहिलं आणि पहिल्या चेंडू होती बंटी मध्ये चौकार मारत असताना. वेलकम टू ग्राउंड, संकेत पाटीलचं स्वागत केलं. चिंचपाडा बस आरसीसी पेठ ग्रँड फिनाले सामना आपण एन्जॉय करतोय. लवली हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, शतक स्वतः गोलंदाज बॉलर बॅक टू ड्राईव्ह मध्ये फील्ड करत असताना आणि फक्त एकच धाव स्ट्राईक एंडला आता मात्र असणार आहे सोहेल, द कॅप्टन ऑफ द टीम. दोन चेंडूचा खेळ संपलाय, एकूण धावा दाबार करती 5. फायनलचा सामना, प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ मैदानावरती, अक्षरशः क्रीडानगरी अक्षरशः ओसंडून वाद्य प्रेक्षकांना. आणि आज मात्र रंगतोय कैलासवासी योगेश ट्रॉफी, एनडी ट्रॉफीचा मात्र फायनलचा सामना. ऐवा त्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक, मात्र अजूनही कोणी ऐवा काय घेऊ शकला नाहीये. चला स्पाना स्पीडअप करा. आरसीसी पेठ संघ तुम्हाला नंतर गोलंदाजी करायची आहे. विजिबिलिटी तुम्हाला उद्भवू शकते मैदानावरती. दोन चेंडूचा खेळ संपलाय, 5 धावा दाखल करते सोहेल. गोलंदाज संकेत सज्ज होतोय, संकेत पाटील. लवली शॉट, अटॅकिंग स्ट्रोक, लेकिन इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. एकच धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावाचं मानस नाही. बंटी मध्ये स्ट्राईक घेणार, सोहेलने काढली सिंगल. बंटीने 2 चेंडू सामना करत 5 धावाचं योगदान दिलं. एकूण धावा 6. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सातत्याने परिवर्तन, अमूलाग्र बदल चिंचवड संघाच्या माध्यमातून. कारण डावकुरा आणि उजव्या दर्जाचे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, त्यातून अमूलाग्र बदल करावे लागतात वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या 6. पहिल्या चेंडूत चौकार, नंतर सिंगल, तिसऱ्या चेंडूत सिंगल. गोलंदाज सज्ज, सेकंडला बंटी. चेंडू नो बॉल पंचाकडनं, कारण चेंडू पिच झाला नाही. डायरेक्ट हिटचा यावेळी मात्र वापर नाही जमला, हिट नाही झाला. 2+1 3 धावा निर्माण केल्या जातील आणि या 3 धावेनं धावसंख्येला वेगाने आकार देईल. प्रभाकर आम्हाला सांगतील धावसंख्या धापलकावरती होतील त्या आता मात्र 9 धावा. 9 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. फ्री देखील असणार आहे, त्यामुळे आरसीसी पेठ संघाला चांगले दिवस आलेत. प्रेक्षकांना मागे घ्या, आयोजक लक्ष द्या तिकडे, कारण भरपूर प्रेक्षक आतमध्ये एंटर करण्याच्या तयारीत आहेत. थोडेसे मागे घेताना शेवटचा सामना आहे. 3 चेंडू अजूनही पर्याप्त आहे षटकातील. ग्रेट डिलिव्हरी, तेवढे चांगलं एक्झिक्युशन. चेंडू डावाचा लॉंग आपला, एकदा पुढे 2 धाब्याचं मानस, मात्र बघायचं थ्रो एक्झॅक्टली नाही पोहोचू शकला. चांगला थ्रो दिला होता, चांगला निर्णय होता, यावेळी मात्र तो पोहोचू शकला नाहीये. तो थ्रो एक्झॅक्टली विकेट किपर एंडला. अंदाज संख्या 2 वधारते असताना 11 धावा दापलकावरती. 7 चेंडूंचा सामना, 7 चेंडूचा ग्रँड फिनाले. 7 चेंडू एवढे सोपे नाहीयेत, त्याची किंमत आहे 1 लाख रुपये. 7 चेंडूची किंमत 1 लाख रुपये असणार आहे. आणि एवढी मोठी ब्युटिफुल ट्रॉफी, सन्मानाची, अभिमानाची आणि तुमच्या आमच्या मनात राहणारी नेहमी विस्मरणीय ट्रॉफी, कैलास योगेश ट्रॉफी, एनडी ट्रॉफी तुम्हाला देऊन आम्ही सन्मानित करू. धावसंख्येला आकार वेगाने येत असताना लवली शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू मात्र ओ माय गॉड, ब्रिलियन्स कॅच आणि लोगाला चांगला जल टिपलाय. फलंदाज बाद.
वेळ टिकू शकला नाहीये. चेंडू राहिले त्या षटकातील 1 to go. धावसंख्या 11 धावा धावसंख्यावरती. प्रभाकर आम्हाला सांगत असताना 11 धावा. शेवटचा चेंडू. यस, चला सामना स्पीडअप करायचा आहे. एकच चेंडू राहिलाय. बघायचं 11 धावा. चौकार आला तर 15, षटकार आला तर मात्र 17, एक आली तर 12, 2 आल्या तर 13 आणि डॉट गेल्या तर फक्त 11. बघायचं किती नंबर येणार शेवटच्या या चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर ऑफ दिस इनिंग. फुलटा चेंडू डाव करत असताना एकदम निश्चितपणे 2 धाब्याचा माणूस. बघायचं चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, रन, गॅदर, पिकअप अँड थ्रो आणि फलंदाज होतोय बाद. दुसऱ्या धाब्यासाठी एकदा निर्माण केली. धावसंख्या 12 आणि गरज आहे ती 13 धाबांची. 12 धाबा उभारून 13 धाबांचं लक्ष चिंचपाडा संघासमोर. बघायचंय हे लक्ष पार करणार का गोलंदाज. मला वाटतं अरबाज करणार, कारण ज्या अरबाजनं मागचं षटक फेकलं. बघायचे सोहेल कोणाचा वापर करणार, अरबाजचं करणार, जिशानचं करणार की कोणाचं आणखी करणार. मजा आली स्पर्धेमध्ये. सुशांत धन्यवाद सर. याच दरम्यान बामणडोंगरीचे पॅकर प्रकाशजी खाडेकर साहेब यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रकाशजी खाडेकर साहेब. आणि ऑन साईडला त्या बाजूला मैदानाच्या एंट्रीला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण जरा लांबच राहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा व्यत्यय खेळाडूंना होणार नाही. कारण आपण पहा, आनंद घ्या, आपणच या स्पर्धेची शोभा वाढवतात, परंतु आपण थोडंसं सहकार्य करा प्लीज. तर सर्वांचे खूप आम्ही आभार व्यक्त मानतो. आमच्या मान्यवर ज्याने आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य केलं, सर्वांचं मनापासून आभार. आमचे प्रेक्षक ज्याने या स्पर्धेला उदांड प्रतिसाद दिला, आमचे ब्रॉडकास्टिंग 24 लाईव्ह इव्हेंट्स, आमचे डीजे मॅडे, आमचे सर्व समालोचक, आमचे सुशांत सर ज्याने अँकरिंगची भूमिका पार पाडली, आमचे प्रेक्षक ज्याने स्पर्धेला अक्षरशः डोक्यावरती उचलून धरलं, उदंड प्रतिसाद दिला, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व खेळाडू त्यांचे देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. या बळीया सामन्याकडे द फायनल मॅच इज गोइंग ऑन अँड हू विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस इयर 2023. यू विल गेट आन्सर शॉर्टली. मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू 6 आणि गरज असलेली 13 धाबांचे. चिंचपाडा संघ आरसीसी संघासमोर आज मात्र चांगली फाईट करणार आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उदंड प्रतिसाद मात्र रंगतोय हा फायनलचा सामना. यानंतर मात्र प्राइज सेरेमनी आम्ही करणार आहोत. बघायचंय, चला सामन्याला सुरुवात करूया आपण. फलंदाजी जोडी मैदानावरती पाचन केली जाते. हर्षद राजेश म्हात्रे यांना मला मैदानासाठी निशुल्क टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल हृदयाच्या अंतर्गत आम्ही तुमचं ऋणी आहोत आणि असंच सहकार्य पुढे जायची अपेक्षा बाळगतोय. सामना सुरू करूया आपण. फलंदाज तयार, गोलंदाज तयार आणि फलंदाज सहकारीला रोशन पाटील, स्ट्राईक 9 सेकंडला सतीश. या सामना सुरू होतोय. गोलंदाज सज्ज, शाबास, फुलटा चेंडू आणि पहिला चेंडूवरती प्रहार. चिंचपाडा संघ फ्लाइंग स्टार्ट करत असताना षटकार. याच फलंदाला मागच्या वर्षी याच मध्ये ती बाईक, याच मागच्या स्पर्धेमध्ये जी आपण पहिली स्पर्धा पार्किंग बॉयच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा हिरो होता आणि यामध्ये ती प्रहार करताना 5 चेंडू 7 धावांची फक्त गरज. बघायचं आहे पहिला चेंडू ती फ्लाइंग स्टार्ट, किती कमबॅक करणार आरसीसी पेठ संघ. क्लीन बॉल, हे प्रत्युत्तर दिले मैदानावरती. हीच तर ओळख आहे आरसीसी पेठ संघाची. 7 चेंडू 13 धावांची गरज, आता मात्र 5 चेंडू 7 धावांची गरज आणि आता समीकरण उरलंय ते 4 चेंडू 7 धावांची गरज. मजा आली या स्पर्धेमध्ये, करा सामने एकापेक्षा रफ अँड टफ झाले. सामन्यामध्ये मात्र गरमी जास्त निर्माण झाली मैदानावरती आणि प्रेक्षकांना देखील या रविवारच्या दिवशी गवगवीत या स्पर्धेला यश लाभलं आणि तेवढा मनमुराद आनंद देखील लुकला आमच्या या प्रेक्षकांना. नक्कीच पिंट्या दादा, डॅसिंग नेतृत्व, जशी आहे तसं काम आणि तसा व्यक्तिमत्व. पिंट्या भगत यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या पिंट्या दादा. 4 चेंडू 7 धावा. चला पिंट्या दादा, या आपण व्यासपीठावरती स्वागत आहे तुमचं. 4 चेंडू 7 धावा. कांबोटी नगरी नटली, सजली, फुलली आणि आज मात्र यशस्वी आयोजन करून दाखवलं या स्पर्धेच्या माध्यमातून. परेश म्हात्रे आणि त्याची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून, श्री गणेश क्रिकेट संघ जयमान कांबोटे यांच्या माध्यमातून ही अविस्मरणीय क्रिकेट स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि आता समीकरण उरले ते 4 चेंडू आणि 7 धावा. चिंचपाडा संघाला फार मोठी संधी आहे या स्पर्धेमध्ये आरसीसी संघाविरुद्ध, एवढ्या मोठ्या संघाविरुद्ध चॅम्पियन बनण्यासाठी. चिंचपाडा देखील मोठा संघ. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू स्टेज केले, बॉडीला नाही, या मात्र गॅदर करू शकले. एकदा पुढे केले, थोडासा फंबल, pressure on the fielder, pressure on the bowler and pressure on the batsman. Lot of pressure. You're watching the pressure game आणि शेवटच्या डब्यात प्रेशर. 3 चेंडू आणि समीकरण उरले ते 5 धाबांचं.
3 चेंडू 5 धावा. सेमीफायनलचा सामना देखील रफ अँड टफ असाच होता. हेच इक्वेलेशन सातत्यानं होतं आणि आता देखील तेच इक्वेलेशन. 3 चेंडू 5 धावा. बघायचंय शहबाज काय कमबॅक करणार मैदानावरती. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेनं आणि संघ ठरला चॅम्पियन. चॅम्पियन असं वाटायला मात्र सामना इक्वल होतोय. 1 धावेची अजूनही गरज आहे. द स्कोर इज इक्वल. बघायचं आहे येणारे चेंडू 2 आणि गरज आहे ती 1 धावेची. अजूनही सामना संपला नाहीये कारण शहबाज 2 चेंडू डॉट टाकण्याची क्षमता ठेवतोय मैदानावरती आणि तेवढ्याच ताकदीचा चिंचपाडा संघ काय फाईट करणार. मजा आली स्पर्धेमध्ये आणि काय जल्लोष झाला स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 1 धावेची गरज. जर येणारा चेंडू डॉट गेला तर मात्र सामन्याचं भवितव्य का असणार आहे. येणारे 2 चेंडू 1 लाखाचे आणि येणारे 1 धाव